चला टॉपिक वाईजचा 58 नंबरचा क्वेश्चन बघतोय. काय विचारलं तुम्हाला? द रेशो ऑफ SI युनिट टू CGS युनिट ऑफ ए मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे इटा. इटाचं काय करायचं मला? SI टू काय लिहायचंय? इटाचं काय लिहायचंय? CGS. आणि काय दिले? मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचं युनिट काय तर पास्कल. मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचं युनिट काय तर पास्कल. पास्कल म्हटल्यानंतर काय येणार आहे? kg अपॉन मीटर सेकंड स्क्वेअर. आणि CGS म्हटलं तर काय होणार आहे? किलोग्रामचं काय लिहिणार तुम्ही? ग्रॅम. मीटरचं काय लिहिणार? सेंटीमीटर. आणि सेकंड स्क्वेअरचं काय लिहिणार? सेकंड स्क्वेअरच लिहिणार. फक्त उलटा सुलट करून घ्या. म्हणजेच काय केलं मी? किलोग्राम मीटर सेकंड स्क्वेअर इंटू काय? याला डिनॉमिनेटर न्यूमरेटर वरती शिफ्ट झाला. सेकंड स्क्वेअर अपॉन काय? ग्रॅम. हा सेकंड स्क्वेअर, हा सेकंड स्क्वेअर गेट कॅन्सल. मग आता आपल्याला काय करायचंय? एक तर किलोग्राम इन टर्म्स ऑफ ग्रॅम किंवा ग्रॅम इन टर्म्स ऑफ किलोग्राम. चला किलोग्राम म्हणजे किती? 10⁻³ ग्रॅम, बरोबर की नाही? इंटू सेंटीमीटर. चला 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 10⁻² सेंटीमीटर. आणि काय इथं खाली ग्रॅम. हा ग्रॅम ग्रॅम गेट कॅन्सल, हा सेंटीमीटर सेंटीमीटर गेट कॅन्सल. डिनॉमिनेटर हा प्लस आहे, वरती जाताना काय झाला? मायनस झाला. म्हणजे काय आन्सर आला? 10. ऑप्शन नंबर समजलं का?